एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्वजण? तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये. तर आपण डिस्कशन लास्ट लेक्चर मध्ये काय करत होतो, मी हे मेन्शन करू इच्छितो की मी म्हणलं होतं 4 मध्ये थिओरॉटिकल पार्ट संपेल, परंतु 5 लागले. परंतु लागू द्या, रिझन, युनिट्स अँड डायमेन्शन इज ए इम्पॉर्टंट चॅप्टर. ठीक आहे, मग जाऊया नेक्स्ट पॉइंट कडे. तर काय, तर आपण या लेक्चर मध्ये राहिलेला एररचा पार्ट आपण कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे, तर एरर मध्ये आपण लास्ट लेक्चर मध्ये काय पाहिलं की द टाइप ऑफ एरर काय असतात. ठीक आहे, जस्ट डिस्कशन केलं. त्यानंतर एरर मिनिमाइज करायचं आहे, रॅन्डम एरर आहे. ठीक आहे, मेजरमेंट करताना ड्यू टू द वेदर, ड्यू टू द टेम्परेचर, ड्यू टू द व्हॉट एव्हर इट मे बी, एरर झाला तर तो कमी करायचा आहे. तो रॅन्डम एरर आहे, तो परमनंट एरर नाहीये. ठीक आहे, मग रॅन्डम एररला कमी करण्यासाठी नंबर ऑफ रीडिंग्स आपण जास्त घेतो. माझी हाईट आहे, एकदा मेजर केली तर एरर जास्त आहे, दोनदा मेजर केली थोडा कमी होईल, 10 वेळेस मेजर केली आणि ऍव्हरेज काढलं तर माझी हाईट जवळपास सेम येईल. जर 1000 वेळेस रिपिटेशन केले, 1000 रीडिंग घेतल्या आणि डिवाइड बाय 1000 केलं तर मे बी एक्झॅक्ट माझी हाईट मला भेटू शकते. मीन व्हॅल्यू, मेजर्ड व्हॅल्यू त्याचं ऍव्हरेज केलं की मीन व्हॅल्यू भेटते. मीन व्हॅल्यू मायनस मेजर्ड व्हॅल्यू केलं की आपल्याला ऍब्सोल्यूट एरर भेटतो. आणि सर्व ऍब्सोल्यूट एरर्सला पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो ओनली ऍडिशन केलं आणि डिवाइडेड बाय n केलं, n म्हणजे नंबर ऑफ रिपिटेशन, ते केलं तर तुम्हाला भेटतो ऍव्हरेज ऍब्सोल्यूट एरर किंवा मीन ऍब्सोल्यूट एरर. मग त्याचा वापर कसा करायचा, ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये आपण काल समजावून सांगितलं, एक्झाम्पल ही घेतलं होतं. आता जाऊ आपण नेक्स्ट स्टेप, थर्ड पॉइंट, मल्टिप्लिकेशन कडे. ठीक आहे सर, मल्टिप्लिकेशन मध्ये आपण काय करणार, एकदम छान कन्सेप्ट आहे, बेस्ट वे मध्ये एक्सप्लेन करतो. समजा आपल्याकडे 2 क्वांटिटी आहेत, जसे की आपण काल अज्युम केलं होतं, a प्लस और मायनस डेल्टा a आणि b जी सेकंड क्वांटिटी आहे b प्लस और मायनस डेल्टा b. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचे. ओके फाइन, मग मी म्हणलं r इज इक्वल टू मी करणार आहे a इंटू b. ओके, मग या r ला लिहिणार कसं, कॅपिटल r ला त्याचं मीन व्हॅल्यू म्हणजे या दोघांपासून कॅल्क्युलेट केल्यावर जी भेटणारी मीन व्हॅल्यू प्लस और मायनस मीन ऍब्सोल्यूट एरर. मीन व्हॅल्यू कशी काढायची या कॅपिटल R ची आफ्टर द मल्टिप्लिकेशन, तर त्यांच्या मीन व्हॅल्यूला मल्टिप्लाय करून देणे. सर मग हे तर ऍडिशन मध्ये पण सेमच होतं. हो, परंतु आता वेगळं काय ते तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, इथं सुरुवातीला एक बेसिक जनरल जे आपण मेथड यूज करतो, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढतो, जेणेकरून मला डेल्टा आर काढता यावं. डेरिव्हेटिव्ह काढला तर काय येणार, dr. मल्टिप्लिकेशन आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये आपण पहिली जशास तशी दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह dr प्लस दुसरी जशास तशी dr. माय मिस्टेक, सॉरी लेडीज अँड जेंटलमन. ठीक आहे, तर बघा, पहिला जशास तसा दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह, दुसरा जशास तसा पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, ओके फाइन, काही अडचण नाही. मग आता प्रश्न काय येतो की हा जो dr आहे याला मी घेतलं डेल्टा r. ठीक आहे, स्मॉल चेंजला d, थोडासा लार्ज चेंज असेल तर डेल्टा. मग इथं आलं a इंटू डेल्टा b प्लस b इंटू डेल्टा a. मी काय केलं की टोटल लेफ्ट साइड एज वेल एज राइट साइडला ab न डिवाइड केलं. कशाने डिवाइड केलं, ab. किंवा असं म्हणतो, सोपं करतो की ab कॉमन काढला. ab, सर तुम्ही म्हणतो इथं a आहे, b कुठं आहे, तर मग डिवाइड करून द्यायचं. इथं b आहे, a कुठं आहे, डिवाइड करून द्यायचं. तर बघा इकडे लक्ष असू द्या, डेल्टा r इज इक्वल टू, इथून जर a b कॉमन काढलं तर पहिल्या वाल्या इक्वेशन मध्ये बघा जिथं की a आहे तर a बाहेर आला, पण b नव्हता, याचा अर्थ b ना आपण डिवाइड केलं आणि मल्टिप्लाय पण केलं. तर इथं येणार डेल्टा b बाय b प्लस आपण जर बघितलं म्हणजे टोटल समजा, इथं परत ब्रॅकेट वेगळा नाही देत बसत. ठीक आहे, प्लस इथून जर आपण ए बी कॉमन काढला तर बी आहे पण ए नाही, मग ए न मल्टिप्लाय केलं, ए न डिवाइड केलं, तर जो मल्टिप्लाय केलेला आहे त्याला बाहेर काढलं तर डेल्टा ए बाय ए अशा प्रकारे आहे.
कोणाला काय अडचण याच्यामध्ये नाही. ए बी कोण आहे? ए बी आर आहे. तर याला आपण या साईडला पाठवू. तर आपलं इक्वेशन कसं आलं बघा, डेल्टा आर बाय आर इज इक्वल टू डेल्टा ए बाय ए प्लस डेल्टा बी बाय बी. मल्टिप्लिकेशन अँड पुढचं पण ऍड करून देतो. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये आपण रिलेटिव्ह एरर्स ऍड करतोय. काय ऍड करतोय? रिलेटिव्ह एरर्स. पण डेल्टा आर जर तुम्हाला फक्त फाइंड आउट करायचं असेल तर ही मेथड म्हणजे काय, डेल्टा आर इज इक्वल टू आर ब्रॅकेट डेल्टा ए बाय ए म्हणा, डेल्टा बी बाय बी म्हणा, प्लस डेल्टा ए बाय ए. ठीक आहे. तर रिलेटिव्ह एरर ऍड करतो इन मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. पुढचं पण बोललो मी, इन मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन काय करतो आपण? रिलेटिव्ह एरर ऍड करतो. इन ऍडिशन अँड सबट्रॅक्शन आपण फक्त एरर ऍड करतो किंवा त्याला मीन ऍब्सोल्यूट एरर म्हणा, मीन ऍब्सोल्यूट एरर ऍड करतो. आता ए आणि बी ची जर ऍडिशन असती तर एरर कसा काढला असता? ए प्लस बी मध्ये डेल्टा ए प्लस डेल्टा बी. सबट्रॅक्शन असतं तर ए मायनस बी असतं तर काय केलं असतं? डेल्टा ए प्लस डेल्टा बी. तिथं मीन ऍब्सोल्यूट एरर ऍड करतात, इथं रिलेटिव्ह एरर ऍड करतात. याला जर तुम्ही 100 ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला मेजरली आस्क्ड क्वेश्चन जे असतात तर त्याच तुम्हाला एक फॉर्म्युला भेटेल. मग काय आलं? डेल्टा ए बाय ए इंटू 100 प्लस डेल्टा बी बाय बी इंटू 100. ठीक आहे. म्हणजे काय झालं तर पर्सेंटेज एरर पण विचारू शकतं की आर मधला पर्सेंटेज एरर फाइंड आउट कर. आता जो आपण महत्वाचा पॉइंट म्हणजे काय, समजा आपल्याला जर असं म्हणलं असतं की तुम्हाला आर काढायचं, ठीक आहे, परंतु तिथं तुम्हाला ए स्क्वेअर इंटू बी करायचं. व्हेरी गुड, मस्त क्वेश्चन. किंवा ए टू द पॉवर एन म्हणा किंवा बी टू द पॉवर एन म्हणा, काही काय अडचण नाही. तुम्हाला जर डाऊट असेल तर मी त्याला अननोन मध्ये घेतो, याचा पॉवर एन घेतो, याचा पॉवर एम घेतो. ठीक आहे. मग अशा केस मध्ये काय करणार, जे आन्सर येईल ते कसं राहील तर आर प्लस डेल्टा आर. ठीक आहे. मग आर सिंपल लॉजिक आहे, ए चा पॉवर एन आहे, ए ची व्हॅल्यू कोणती? मीन व्हॅल्यू ए आहे, तर ते सरळ ए टू द पॉवर एन आणि बी टू द पॉवर एम. त्याचा सिंपल जसं लॉजिक आहे तसंच सॉल्व्ह करतो. मग प्रश्न काय आला, डेल्टा आर कसं, हे डेल्टा आर कसं काढणार? तर इथून पुढे गेम चालू होतो. मस्त आहे, छान आहे. जी मेथड मी आता सांगणार आहे तुम्ही ती मेथड कुठल्याही क्वेश्चनला एरर साठी वापरू शकता. कुठलेही म्हणजे अगोदर हे एक्सप्लेन केले इथेही वापरू शकता, परंतु पॉवर साठी तर बेसिकली यूज होते. आणि कधी कधी काय आहे की ऑलरेडी याच्यावर क्वेश्चन आले ना, तर मग एक्झामिनर काय विचार करेल की यार आपण काहीतरी नवीन क्वेश्चन टाकू, म्हणजे डायरेक्ट इक्वेशन देऊ आणि एरर विचार. ठीक आहे. त्या टाईपचा पण एक क्वेश्चन मी घेणार आहे. मग काय करायचं, असं जर असेल तर काय करायचं, बोथ साइड लॉग वापरा. लॉग आर इज इक्वल टू लॉग ए टू द पॉवर एन इंटू लॉग बी टू द पॉवर एम. तुम्हाला माहित आहे लॉग ए इंटू बी चा फॉर्म्युला लॉग ए प्लस लॉग बी असतो. म्हणजे लॉग जर वापरला लिहितोय तर काही अडचण नाही, असं मला शॉर्टकटनेच जावं असं काहीच नाही. मी तुम्हाला डिटेल मध्ये लिहून दाखवू शकतो, जागा कमी पण होऊन जाईल का. ठीक आहे. मग आता बघा की याला लॉग, ठीक आहे बघा, लॉग आर जशास तसा इज इक्वल टू लॉग ए इंटू बी चा फॉर्म्युला लॉग ए टू द पॉवर एन प्लस लॉग बी टू द पॉवर एम. ठीक आहे. लॉगचा दुसरा रूल, लॉगचे 2-3 रूल्स आपण वापरतो. लॉग मध्ये जी काही क्वांटिटी आहे तिचा जर पॉवर असेल तर तो पॉवर तिथून निघतो आणि पुढे येऊन बसतो. डायरेक्ट पॉवर तिथून निघतो आणि पुढे येऊन बसतो. म्हणजे लॉग आर चे इक्वेशन आपलं काय बनेल बघा, लॉग आर इज इक्वल टू एन इंटू लॉग ए प्लस एम इंटू लॉग बी. एम इंटू लॉग बी. मग पुढे काय करायचं सर, सांगतो लगेच सांगतो. याला डेरिव्हेटिव्ह काढा, डिफरन्शिएट करा. लॉग आर चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 बाय आर. बघा लक्ष असू द्या, लॉग चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय आर आणि आर चा डेरिव्हेटिव्ह dr इज इक्वल टू n जसं असतं लॉग a चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय a आणि a चा डेरिव्हेटिव्ह dA
प्लस m जशास तसं कॉन्स्टंट आहे ना, पॉवर होता ना तो, ठीक आहे. 2 3 4 1/2 3/2 काही असू शकतो तो. तर लॉग b चा डेरिव्हेटिव्ह 1/b आणि b चा डेरिव्हेटिव्ह काय येणार db. ठीक आहे, झालं. तर हे सुंदर अक्षरात लिहून घ्या. या लास्ट स्टेपला मी परत एकदा लिहितो. पॉज केलं, लिहून घेतलं. तर जाऊया आपण बघा त्या स्टेपला मी डबल लिहितो. मग काय येईल फायनल आउटपुट किंवा फायनल आपला आन्सर जे असेल तर ते काय असेल तर तुम्हाला सांगतो बघा. काय तर dr ला आपण डेल्टा r लिहिलं. तर डेल्टा r बाय r इज इक्वल टू n इंटू डेल्टा. dA ला आपण डेल्टा a लिहिलं. तर डेल्टा a बाय a प्लस m इंटू डेल्टा b बाय b. बघ db ला डेल्टा b ऑलरेडी b खाली होता, डेल्टा b बाय b m जशास तसा. तर एरर मध्ये जो पॉवर असतो तो पुढे येऊन बसतो हे सांगण्यासाठी एक छोटस स्मॉल असं कॅल्क्युलेशन केलं आपण. वेगळं काहीच नाही केलं. याच्यामध्ये छान प्रकारे लॉग वापरला, लॉगचा रूल वापरला, लॉग a इंटू b चा रूल वापरला. नंतर लॉग मध्ये जी क्वांटिटी आहे तिचा जर पॉवर असेल तर तो पुढे येऊन बसतो, हा लॉगचा दुसरा रूल वापरला आणि एक सुंदर असं रिलेटिव्ह एररचं इक्वेशन बनवलं. आता याला 100 ने मल्टिप्लाय केलं की सेम तुम्हाला पर्सेंटेज एरर वाले इक्वेशन भेटून जातं. या बाळांनो लिहून सुंदर अशा अक्षरामध्ये घ्या. आपण जाऊ डिव्हिजन कडे. एकदा डिव्हिजन वाला मॅटर संपला की एक दोन छान क्वेश्चन घेऊ जेणेकरून आपला कन्सेप्ट थरोली कव्हर होऊन जाईल. ठीक. आता या चॅप्टर मध्ये जर बघायला गेलं एरर वरती तर दरवेळेस किंवा अल्टरनेटिव्ह इयरला क्वेश्चन येतोच कंपल्सरी येतोच. ठीक आहे, खूप सर्व एक्झामला येतो. म्हणजे कधी असं एखाद्या एक्झामला आला नाही असं होऊ शकतं, पण अल्टरनेट इयरला फिक्स हा दरवाजा वाजवणार. ठीक आहे. तर जवळ आता लास्ट याच्यातलं एरर मधलं लास्ट कॅल्क्युलेशन कोण तर फोर्थ वन डिव्हिजन. सर डिव्हिजन मध्ये काय करायचं? डिव्हिजन मध्ये सिंपल लॉजिक आहे, सांगतो लगेच. बघा आपण म्हणलं a आणि b सेम क्वांटिटी होते आपल्याकडे. a प्लस और मायनस डेल्टा a, b प्लस और मायनस डेल्टा b. ओके फाइन. ठीक आहे. मग आता याला आपल्याला r ही नवीन क्वांटिटी बनवली, a बाय b केलं. जमलं का? काही अडचण नाही? जमलं. व्हेरी गुड. चल मग आपण मला a बाय b ची व्हॅल्यू येईल r प्लस और मायनस डेल्टा r स्मॉल r काय असेल तर a मीन व्हॅल्यू ऑफ a डिवाइड बाय मीन व्हॅल्यू ऑफ b म्हणजे a बाय b. ठीक आहे, याच्यात काही प्रॉब्लेम नाही आणि याच्यात काही टेन्शन घ्यायची गरजही नाही. मग तुम्ही म्हणत असेल पुढे काय करायचं? ठीक आहे, आता तुम्ही सरळ डेरिव्हेटिव्ह काढा. a बाय b म्हणजे u बाय v चा डेरिव्हेटिव्हचा रूल तसं काढा किंवा तुम्ही लॉग वापरा. सर लॉग वापरायचं का? लॉग वापरून ही आन्सर सेम येत. फॉर एक्झाम्पल मी इथंच ऍड ऑन करतो. समजा आपल्याला a चा पॉवर 2 करायचे तर इथं r काढताना a चा पॉवर काय बनेल? 2 बनेल. लॉग वापरा बोथ साइड. तर लॉग r नॉर्मल डेरिव्हेटिव्ह न पण येतं पण लॉग वापरतो. ठीक आहे. तर लॉग r a स्क्वेअर. ठीक आहे, इकडे पण लॉग वापरतोय आपण. तर लॉग a स्क्वेअर बाय b. ठीक आहे सर, समजलं? थोडा चुका होता जनरली लिहिता पण ऍडजस्ट करा. तुमचा भाऊच आहे तर थोडस माफ करा. ठीक. प्रश्न काय बघा की a स्क्वेअर बाय b ओनली डेरिव्हेटिव्हच्या केसमध्ये तुम्ही जर ओनली डेरिव्हेटिव्ह काढला आणि याचा पॉवर जर 3 असला किंवा याचा पॉवर जर 4 असला तर थोडस प्रॉब्लेम येतो. ठीक आहे, त्यासाठी लॉग ही परफेक्ट मेथड आहे. तुम्ही म्हणता लॉगच का वापरला? हे गोष्ट लक्षात ठेवा की हे मॅथमॅटिकल टूल आहे आणि आपल्याला जर एकदम छोटे किंवा खूप मोठे कॅल्क्युलेशन्स जर करायचे असतील तर आपण लॉगचा वापर करतो. मॅथमॅटिकल टूल आहे, जसं ट्रिग्नोमेट्रिक टूल असतात, साइन कॉस टॅन, त्यांचा वापर आपण कसा करतो तसं लॉगॅरिथमिक टूल्स असतात, त्यांचाही वापर आपण कॅल्क्युलेशन साठी करतो. मॅथमॅटिकल टूल्स आहेत हे. ठीक आहे, चल मग आता काय केलं? थोडंसं लॉगचा रूल आधी लिहितो. लॉग r इज इक्वल लॉग a बाय b चा रूल काय असतो? लॉग a मायनस लॉग
बी असतो. ओके सर, ठीक आहे. आता डिफरन्शिएट करू का? हो, फक्त हा 2 पुढे येऊन बसला. बी चा पॉवर काहीच नाहीये, 1 आहे. 1 पुढे येऊन बसल्यामुळे काही फरक पडणार नाही. डिफरन्शिएट केलं, log r चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 1/r into dr इज इक्वल टू पॉवर पुढे येऊन बसल्यामुळे तिथं राहणार 2. मग राहिलं मध्ये कोण? log a. log a चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 1/a into dA प्लस log b चा मायनस आहे, ठीक आहे. प्लस का लिहिलं ते पण सांगितलं असतं, पण चला मायनस लिहू द्या. log b चा डेरिव्हेटिव्ह 1/b into db, ठीक आहे. चला तर याला dr ला आपण डेल्टा लिहू, म्हणजे डेल्टा r/r इज इक्वल टू 2 into डेल्टा a/a, ठीक आहे, मायनस डेल्टा b/b. जर b चा काही पॉवर असता, म्हणजे b चा पॉवर 2, 3, 4, 1/2, 2/3 काही असता तर तो पुढे बसला असता, पण काहीच नाही म्हणून 1 नाही तिथं. आता मला सांगा, हा कोण आहे? रिलेटिव्ह एरर इन कॅपिटल आर. हा कोण आहे? रिलेटिव्ह एरर इन ए. हा कोण आहे? रिलेटिव्ह एरर इन बी. एक गोष्ट लक्षात ठेवा, किंवा कालचं लेक्चर आठवा तुम्ही, आपण काय म्हणलं होतं? एरर सबट्रॅक्ट करत नाही आपण, म्हणजे एरर ऑलवेज ऍड करतो. इनटू 100 जर केलं तर बाळांनो तुम्हाला भेटून जाईल पर्सेंटेज एररचं आन्सर. ठीक आहे. मग सर मला फक्त जर डेल्टा आर काढायचा असेल तर मी काय करू? तर हा जो खालचा आर आहे त्याला पलीकडे पाठवा, होल इक्वेशनला आर ने मल्टिप्लाय करा. सर आर ची व्हॅल्यू a²/b. ठीक आहे. क्वेश्चन घेणार आहे, क्वेश्चन विदाउट क्वेश्चन काय मजा राहील याच्यामध्ये? बिलकुल नाही. तर पॉज करा, घ्या लिहून, आपण जाऊया याच चॅप्टरच्या काही सुंदर सुंदर न्यूमेरिकल कडे. तर आपण या लेक्चर मध्ये जेवढे पॉसिबल आहे तेवढे न्यूमेरिकल तर घेणार, परंतु एक प्रॉपर एका सिक्वेन्स मध्ये, एका लाईन मध्ये क्वेश्चन नंबर 1 पासून तो लास्ट क्वेश्चन पर्यंत एका सिक्वेन्स मध्ये आपण एका बुक्सचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. मे बी 1 किंवा 2 किती असू शकतात, त्याची काळजी तुम्ही करू नका. आणि त्यासोबतच मी त्या साईडला तर याचे न्यूमेरिकल चालतीलच, पण त्यासोबत मी दुसरा चॅप्टर पण लगेच चालू करणार आहे, म्हणजे जेणेकरून जे मुलं 11 चे आहेत त्यांना काही अडचण नाही, ते पाहू शकता, टाइम असतो. परंतु जे मुलं 12th किंवा रिपीटर आहेत तर त्यांना डेलीचं प्रिपरेशन करून जर माझे व्हिडिओ बघायचे असतील तर त्यांना अडचण येऊ नये याचा मी पूर्णपणे काळजी घेणार, याची मी पूर्णपणे काळजी घेणार. काळजी करू नका तुम्ही, टेन्शन बिलकुल घेऊ नका. क्वेश्चन ठीक आहे, थोडा रिअलिस्टिक वाटवा, असं फेक काहीतरी क्वेश्चन घेतल्यासारखं वाटू नये. नाहीतर काय म्हणते, सर तुम्हाला जो क्वेश्चन येतो तोच घेतला सर तुम्ही? नाही घेतो, ठीक आहे, टेन्शन नको देऊ आणि टेन्शन नको घेऊ. क्वेश्चन काय बघा, BM शर्मा JEE ऍडव्हान्स मधल्या बुकचा प्रॅक्टिस साठीचा क्वेश्चन आहे. काय म्हणते बघा, की का घेतोय हे सांगतो तुम्हाला. गिवन R1 इज इक्वल टू, ठीक है, ओके फाइन, R1 is equal to 5 plus or minus 0.2 ohm and R2 is equal to 10 plus or minus 0.1 ohm. 2 ओहम म्हणल्यानंतर आपल्याला समजतं रेजिस्टन्स आहे, ठीक आहे. तर विचारते काय पुढे, व्हॉट इज द टोटल रेजिस्टन्स in parallel with possible percentage error, with possible percentage error. ओके फाइन. आता मला सांगा या दोघांना कसं जोडायचं म्हणतंय? पॅरलल. ओके, पॅरलल मध्ये जोडल्यानंतर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही 10th चे विद्यार्थी असाल, 11 चे असाल, 12th रिपीटर, सर्वांना माहित आहे की पॅरलल मध्ये इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स किंवा फायनल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला असतो R1 into R2 by R1 plus R2. ठीक आहे. सध्या जर तुम्ही याची व्हॅल्यू फाइंड आउट केली, किंवा मी जसं बोलतो की याला असं लिहा R प्लस R मायनस डेल्टा R, ठीक आहे. तर R म्हणजे काय, तर सेम कॅल्क्युलेशन या व्हॅल्यूज घेऊन करायचे. तर R1 ची व्हॅल्यू किती आहे, रियल व्हॅल्यू 5, R2 ची किती आहे 10 डिवाइडेड बाय R1 प्लस R2 म्हणजे किती आलं 15. याला जर याला डिवाइड केलं तर 3 येतं, 3 ने याला डिवाइड केलं तर 3.33 ओहम असेल.
ठीक आहे, समजलं. ही व्हॅल्यू आली म्हणजे जर हे दोन रेझिस्टन्स पॅरलल मध्ये जोडले तर इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स किंवा इफेक्टिव्ह रेझिस्टन्स किती येतो तर 3.33 ओहम येतो. आता नेक्स्ट पॉइंट पर्सेंटेज एरर काढायचं. आता या फॉर्म्युल्यामध्ये जर तुम्ही पाहिलं ना प्रॉपरली ऑब्झर्व केलं तर बघा हा फॉर्म्युल्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे, त्यासोबत डिव्हिजन आहे आणि त्यासोबत ऍडिशन आहे. मग या केस मध्ये काय करायचं तर मी तुम्हाला सांगतो छान प्रकारे. तर आर इक्विव्हॅलेंटचा जो फॉर्म्युला आहे, ठीक आहे, किंवा जो स्मॉल आर चा जो फॉर्म्युला आहे जो इथे लिहिला मी, तर तो स्मॉल आर चा फॉर्म्युला लिहितो काय तर इथे R1 × R2 डिवाइडेड बाय मी काय करतो x म्हणतो. x म्हणजे कोण तर प्रॉपरली एक्सप्लेन करतो. इथं x कोण आहे तर R1 + R2 आहे. ठीक आहे सर, सांगा आता पुढे सांगा काय करायचं. बघा तर मल्टिप्लिकेशन आहे वरच्या दोघांचं. मी जर रिलेटिव्ह एरर काढला पर्सेंटेज ही सांगू शकतो पण फॉर्म्युला मोठा बनतो. तर रिलेटिव्ह एरर जर काढला मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये आपण रिलेटिव्ह एरर घेतो तर काय ना पहिल्या वाल्या क्वांटिटीचा रिलेटिव्ह एरर प्लस दुसऱ्या वाल्या क्वांटिटीचा रिलेटिव्ह एरर प्लस तिसरी क्वांटिटी डिव्हिजन मध्ये म्हणून त्याचा एरर मायनस करायचा का नाही तर त्याचा एरर येणार डेल्टा x बाय x. ओके फाईन, ठीक आहे. परत एकदा टोटल इक्वेशन लिहितो मी, ठीक आहे, काही अडचण नाही, तुमच्यासाठी काही टेन्शन घेऊ नका. 2-3 वेळेस लिहीन, समजणं गरजेचं आहे, ठीक आहे. प्लस आता डेल्टा x कोण आहे तर दोन रेझिस्टन्सची ऍडिशन आहे. मग ऍडिशन असताना तुम्ही त्याचा एरर कसं काढता म्हणजे याच्यात एरर आहे याच्यात एरर आहे तर मग तुम्ही याचा एरर कसा काढणार तर ओनली ऍड करून. तर मग इथे येणार डेल्टा R1 प्लस डेल्टा R2 डिवाइडेड बाय कोण आहे x आहे आणि x ची व्हॅल्यू काय R1 प्लस R2. संपलं. सेम क्वेश्चन तुम्हाला आणखीन एका वेगळ्या पद्धतीने विचारू शकता जो की रे ऑप्टिक्सचा फॉर्म्युला आहे. 1 बाय फोकल लेंथ इज इक्वल टू 1 बाय ऑब्जेक्ट डिस्टन्स प्लस 1 बाय इमेज डिस्टन्स. त्यावर पण सेम याच पद्धतीने प्रश्न विचारू शकता. ठीक आहे. आता फक्त व्हॅल्यू पुट करायच्या. डेल्टा R1 किती आहे 0.2 डिवाइडेड बाय R1 किती 5 इनटू काय केलं आपण 100. पर्सेंटेज एरर काढायचे ना. त्यानंतर डेल्टा R2 0.1 डिवाइडेड बाय 10 इनटू 100 प्लस डेल्टा R1 प्लस डेल्टा R2 किती येतं 0.3 डिवाइडेड बाय R1 प्लस R2 किती येतं 15 इनटू 100. पर्सेंटेज एरर काढायचे. बघा एकदा परत एकदा बघा काही अडचण आहे का विचारू शकता तुम्ही. ठीक आहे सर, मग इकडे पर्सेंटेज एररच भेटतो ना आपल्याला. हो, डेल्टा R बाय R इनटू 100 इज इक्वल टू 100 ने 0.2 ला मल्टिप्लाय केलं तर किती येतं 20. 20 ला 5 ने डिवाइड केलं 4% प्लस 0.1 ला 100 ने मल्टिप्लाय केलं तर डिवाइडेड बाय 10 म्हणजे 10 येतं डिवाइडेड बाय 10 म्हणजे 1% प्लस 0.3 ला जर आपण 100 ने मल्टिप्लाय केलं तर 30 येतं 30 बाय 15 म्हणजे 2%. तर टोटल पर्सेंटेज एरर आपल्याला 7%. मग मी R इक्विव्हॅलेंट ला लिहिणार कसं तर R इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू 3.33 प्लस और मायनस 7%. दिस इज आवर फायनल आन्सर. छान होता ना क्वेश्चन. तर या टाइपच्या क्वेश्चनला अशा प्रकारे आपण रिलेटिव्ह एररचा फॉर्म्युला बनवतो. म्हणजे हा क्वेश्चन मला खूप आवडतो. का आवडतो माहिती आहे का याचं रिझन आहे. काय रिझन आहे याचं रिझन हे आहे की इथं मल्टिप्लिकेशन आहे डिव्हिजन आहे आणि ऍडिशन पण आहे. सबट्रॅक्शन असेल तर सेम रूलच आहे ना आपल्याला माहितच आहे. तर मल्टिप्लिकेशन आहे डिव्हिजन आहे ऍडिशन आहे. ठीक आहे, फक्त एकाच गोष्टीची कमी होती की इथं कोणाचा तरी पॉवर पाहिजे होता. कोणाचा तरी पॉवर असता तर आणखीन मज्जा आली असती. तर पॉज करा आणि सुंदर अशा अक्षरामध्ये लिहून घेणे. ठीक आहे सर, घेतलं. नेक्स्ट एखादा क्वेश्चन आपण याच कॅटेगरी मध्ये डिस्कस करू शकतो का. यस बॉस, काहीच अडचण नाही, यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. एरर वरती क्वेश्चन किंवा माझं म्हणणं काय माहिती आहे एरर वरती थिअरॉटिकली थोडं बोर होतं पण न्यूमेरिकली खूप मजा येते. का बरं सांगा बरं. कारण काही नाहीच आहे
काही नाहीच आहे, काय ऍडिशन सबट्रॅक्शन एवढंच करायचं, एवढा काही वेगळा याच्यामध्ये दम नाही. एक दोन छान क्वेश्चन आहेत, खूप वेगवेगळ्या टाईपचे पण क्वेश्चन आहेत, ते सर्व घेणार आहे. म्हणजे असं सडनली डोक्यामध्ये आठवतं की अरे तो क्वेश्चन छान होता बरं का, मग तो क्वेश्चन आता कुठे हेच नाही आठवत. मग तो क्वेश्चन सगळे मी एकत्र करून मी 100% क्वेश्चन घेणार. आता बघा की तुम्ही या टाईपचे क्वेश्चन तर 100% पाहिलेच असतील की असं दिलेले क्वेश्चन नंबर 2 किंवा ओनली क्वेश्चन लिहितो. काय म्हणते, ए फिजिकल क्वांटिटी पी ठीक इज गिवन बाय, हा 100% तुम्ही बघितलेला या टाईपचा क्वेश्चन आणि नीट 2025 ला जस्ट आलेला क्वेश्चन आहे या कॅटेगरीचा. ए क्यूब बी टू द पॉवर हाफ डिवायडेड बाय सी टू द पॉवर -4 अँड डी टू द पॉवर 3/2. ठीक आहे. विच क्वांटिटी अमंग, 4 क्वांटिटी आहे तिथं, विच क्वांटिटी अमंग ए बी सी डी ब्रिंग्स इन द मॅक्सिमम पर्सेंटेज एरर इन पी. म्हणजे या 4 क्वांटिटी पैकी कोणती क्वांटिटी ह्या पी मध्ये मॅक्सिमम पर्सेंटेज एरर आणण्याचा प्रयत्न करेल, ज्याचा पॉवर जास्त त्याचं पर्सेंटेज मध्ये कॉन्ट्रीब्युशन जास्त. पण आता इथं अडचण काय आहे की इथं एक गोष्ट अज्युम करावं लागेल. काय अज्युम करावं लागेल की ए बी सी डी यांच्यामध्ये एरर सेम होतात. असं समजा की ए मध्ये पण 1% एरर होता, बी 1 सी 1 डी 1. पण मग तुम्ही म्हणता सर्वांमध्ये पर्सेंटेज एरर तर सेम आहे, मग तुम्ही सी जास्त कॉन्ट्रीब्युशन करता असं का म्हणता? आठवा, पॉवर कुठे येऊन बसतो पुढं. म्हणजे ए चा एरर किती येईल 3%, बी चा किती येईल 0.5%, सी चा 4%. ठीक आहे. आणि डी चा 3/2 म्हणजे 1.5%. ठीक आहे. म्हणून कॉन्ट्रीब्युशन एरर मध्ये याचं जास्त आहे, कॉन्ट्रीब्युशन. ठीक आहे. कॉन्ट्रीब्युशन इज मोर as compared to other 3-1. ओके. आता या क्वेश्चनला ना मी थोडासा वेगळा बनवून याला सॉल्व्ह करतो. ते तर आपला आन्सर भेटलं की सी चं कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे. मग मी काय म्हणले याच क्वेश्चन मध्ये ए मध्ये जो पर्सेंटेज एरर आहे, पर्सेंटेज एरर इन ए इज 1%, in B is 2%, in C is 1/4%, and in D is for example 1%. Just value घेतलं. Find the percentage error in P. मग सांगा बरं पर्सेंटेज एरर इन पी चा फॉर्म्युला काय असेल? माझ्याकडे इथं जागा भरपूर आहे तर मी टोटल इक्वेशन लिहू शकतो. मी काय म्हणलं डेल्टा पी बाय पी इंटू 100 इज इक्वल टू ए चा पॉवर किती आहे 3 पुढे येऊन बसला डेल्टा ए बाय ए इंटू काय करणार आपण 100 प्लस बी चा पॉवर किती आहे हाफ इंटू लिहिलं काय नाही लिहिलं काय डेल्टा बी बाय बी इंटू काय येणार 100 प्लस सी चा पॉवर -4 आहे, -4 मुळे इथं मायनस घ्यायचं का नाही, आपण एरर सबट्रॅक्ट करत नाही. मग 4 इंटू डेल्टा सी बाय सी इंटू 100 प्लस कोण आहे डी चा पॉवर कोण आहे 3/2 इंटू डेल्टा डी बाय डी. जे मुलं फर्स्ट टाइम किंवा जे मुलं रिवाइज म्हणून या लेक्चरचा वापर करतायत किंवा जे मुलं की थोडा कन्सेप्ट आणखीन छान बनावा म्हणून वापर करतायत त्यांच्यासाठी एकदम जबरदस्त सिरीज आहे आपली. ठीक आहे. तर 3 इंटू डेल्टा ए बाय ए इंटू 100 किती आहे 1%, म्हणजे आन्सर काय येणार 3 इंटू 1% प्लस हाफ इंटू डेल्टा बी बाय बी किती आहे 2% प्लस 4 इंटू डेल्टा सी बाय सी किती आहे 1/4%. ठीक आहे. प्लस डी चा एरर किती आहे तर तो आहे 1%. कॅल्क्युलेशन करू शकता का? हो सर. 3% इथं 1% इथं 1%, 3 4 5. ठीक आहे. तर इथला 3%, इथला 1%, इथला 1%, इथला 3/2 म्हणजे 1.5%. तर 3 4 5 आणि इथला 1.5 म्हणजे 6.5% एरर आहे. ठीक आहे. तर बघा जर समजा ए बी सी डी मध्ये वेगवेगळा पर्सेंटेज ऑफ एरर असेल तर कॉन्ट्रीब्युशन कोणाचं जास्त आहे ते आपण असं काढतो. आता सांगा बरं ए चा पर्सेंटेज एरर किती आला 3%, बी चा किती आला 1,
सी चा किती आला 1 आणि याचा 1.5. ठीक आहे, म्हणजे सर्वात जास्त एररचं कॉन्ट्रीब्युशन कोणाचं आहे? ए चं आहे. पण केव्हा? जर समजा प्रत्येकाचा एरर वेगवेगळा असेल. असं जर म्हणलं असतं प्रत्येकामध्ये 1% 1% 1% 1% एरर आहे, तर इथं किती आलं असतं? 3, इथं आलं असतं हाफ, इथं आलं असतं 4%. म्हणून आपण म्हणलं सी चं कॉन्ट्रीब्युशन क्वेश्चन मध्ये जास्त आहे. ठीक आहे, जो की रिअल वाला क्वेश्चन होता. मग आपण हे अज्युम केलं आणि आपला स्वतःचा एक क्वेश्चन बनवला. चल बघा, पॉज करा आणि सुंदर अशा अक्षरामध्ये घ्या लिहून. चला झालं, ठीक आहे. तर त्याच्यावर एक आणखी क्वेश्चन करू आणि या लेक्चरला आपण इथंच थांबू, कारण हा थेरॉटिकल कन्सेप्टचं आपलं डिस्कशन चालू आहे. याच्यामध्ये जास्त न्यूमेरिकल इन्व्हॉल्व मी करत नाही, जेणेकरून ज्यांना ओनली थेअरी रिवाइज करायचे त्यांना ते युजफुल राहील. आता एक क्वेश्चन घेऊ आणि आपण इथेच या लेक्चरला थांबू. 30 मिनिटाचा जवळपास झाला असेल लेक्चर. ठीक आहे. द लेंथ ऑफ वन रॉड इज 2.53 सेंटीमीटर. ठीक आहे, लेंथ ऑफ वन रॉड इज 2.53 सेंटीमीटर. ठीक आहे, नेक्स्ट काय म्हणते? अँड दॅट ऑफ अदर इज 1.27 सेंटीमीटर. म्हणजे दुसरा एक रॉड आहे, त्याची लेंथ आहे 1.27 सेंटीमीटर. द लीस्ट काउंट ऑफ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. लीस्ट काउंट, म्हणजे आता याचाही वापर कसा करायचा हे समजावून सांगतो. लीस्ट काउंट ऑफ अ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट इज 0.01 सेंटीमीटर. ओके. If the two rods are put together end to end, म्हणजे सिरीज मध्ये जोडल्यासारखं, किंवा असं म्हणू शकता की एक झाला की दुसरा जोडला. जसे की फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला रिअल लॉजिक समजावून सांगतो. समजा L1 लेंथ या पेनची, L2 लेंथ या पेनची, तर एंड टू एंड आपल्याला असे ठेवायचे. ठीक आहे, म्हणजे काय करायचे? यांना जोडायचे. तर म्हणजे फायनल आन्सर काढायचे. फायनल लेंथ किती असेल त्याला एंड टू एंड जोडल्या नंतर. ठीक आहे, तसंच बोललंय का? इफ द टू रॉड्स आर पुट टुगेदर एंड टू एंड फाइंड द कंबाइंड लेंथ म्हणलंय. बरोबर, एंड टू एंड म्हणल्यावर तेच लॉजिक येतं. मग आता L1 जो आहे त्याला L1 ला, ठीक आहे, कसं लिहितो आपण बघा. 2.53 प्लस और मायनस डेल्टा L1 तर दिलंच नाही. अरे राजा, दिलंय. डेल्टा L1 म्हणजे त्या इन्स्ट्रुमेंटची लीस्ट काउंट असते 0.01 सेंटीमीटर. दोघांचे युनिट सेम असायला पाहिजे बरं का. ठीक आहे, क्वेश्चन्स मध्ये त्यांना आणखी डिटेल मध्ये हायलाइट करून सांगत जाईल, परंतु आताही सांगतोय 1.27 प्लस और मायनस 0.01 सेंटीमीटर. सर माझा एक प्रश्न आहे. काय राजा? बोल. हे जे आहे हे डेल्टा L म्हणजे त्या इन्स्ट्रुमेंटचा लीस्ट काउंट असतो का? हो, ठीक आहे सर. म्हणजे एक आणखी प्रश्न विचारू का की हा कोण होता? तर मीन ऍब्सोल्यूट एरर होता. म्हणजे एखाद्या मेजरमेंट मध्ये मीन ऍब्सोल्यूट एरर जो असतो तो नियर अबाउट इक्वल टू लीस्ट काउंट येतोच. ठीक आहे, मग चला आपण म्हणलं की L1 L2 हे दोन भेटले, यांना ऍड करायचे. फायनल आन्सर R आलं. किती? L1 प्लस L2. ओके, मग ऍड केल्यावर याला काय भेटणार? R प्लस और मायनस डेल्टा R. सांगा स्मॉल r काय येईल? तर L1 प्लस L2 ची ऍडिशन 2.53 प्लस 1.27. ठीक आहे, काय आलं? 7 प्लस 3 10. 1 आला, 5 आणि 3 8. ठीक आहे, 2 आणि 1 3 म्हणजे 3.80. सर तो 0 ठेवू का? ठेवा. तुम्ही माझं का बरं सर? ऍडिशन आठवा, राउंडिंग ऑफ चे रूल आठवा, सिग्निफिकंट फिगर चे रूल आठवा. आपण ऍडिशन करताना आन्सरला मिनिमम डेसिमल प्लेसेस देतो. इथं डेसिमल प्लेसेस किती आहेत? 2. इथं किती आहेत? 2. आन्सरला 2च असायला पाहिजे. तर 3.80 लिहिणं गरजेचं आहे. ऑप्शन मध्ये तुम्हाला 3.8 पण भेटेल, पण 3.8 हे करेक्ट आन्सर नाही. 3.80 हेच करेक्ट आन्सर आहे. विथ प्रॉपर सिग्निफिकंट फिगर आणि राउंडिंग ऑफ चे रूल वापरून आपण फायनल आन्सर लिहिलं. म्हणजे ऍडिशन L1 प्लस L2 ची आली 3.80 सेंटीमीटर. आता प्रश्न आहे मला डेल्टा R काढायचे. ठीक आहे, कारण मला टोटल फॉर्मॅट मध्ये लिहावं लागेल ना. ठीक आहे, मग डेल्टा R काढायचे. तर डेल्टा R तुम्हाला माहित आहे काय होतं? डेल्टा L1 प्लस डेल्टा L2. सर काय होतं म्हणजे काय होतं? ऍडिशन मध्ये आपण काय करतो? ऍडिशन मध्ये सर आपण ऍब्सोल्यूट एरर जो आहे, मी
मीन ऍब्सोल्यूट एरर, त्याला डायरेक्ट ऍड करतो. मीन ऍब्सोल्यूट एरर इथं किती आहे 0.01, तो मीन ऍब्सोल्यूट एरर किती आहे 0.01. ठीक आहे, ऍड केला. जर इथं असं बोललं असतं की L1 आणि L2 चं मल्टिप्लिकेशन करा, तर आपण मीन ऍब्सोल्यूट एररला ऍड केलं असतं का? नाही, आपण रिलेटिव्ह एररला ऍड केलं असतं. मग ऍड केल्यावर आन्सर येते 0.02 सेंटीमीटर. मग आपलं फायनल आन्सर म्हणजे ऍडिशन केल्यानंतर फायनल कॅपिटल आर काय भेटेल? तर 3.80 प्लस और मायनस 0.02 सेंटीमीटर. जरी यांचं सबट्रॅक्शन केलं असतं तर सबट्रॅक्शन मध्ये ही व्हॅल्यू बदलेल, परंतु एरर बदलणार नाही. तर अशा प्रकारे सुंदर असा क्वेश्चन लिहून घ्या. काही टफ, काही इझी, काही मीडियम लेवलचे खूप सारे क्वेश्चन घेऊन मी युनिट्स अँड डायमेन्शन या चॅप्टर वरती येणार आहे. हा थेरॉटिकल पार्ट आपला संपला. यामध्ये काही मायनर गोष्टी जर समजा राहिल्या असतील तर त्या मी क्वेश्चनच्या वेळेस परत घेऊन त्याला प्रॉपर फिनिशिंग टच देणार आहे. कारण आपल्याला जर शॉर्ट मध्ये युनिट्स अँड डायमेन्शन जर रिवाइज करायचं असेल तर एक मात्र ऑप्शन राहील, तो म्हणजे आपले हे 5 लेक्चर थरोली प्रिपेअर करा. युनिट्स अँड मेजरमेंट मध्ये काहीच अडचण येणार नाही. काही डाऊट असेल तर तुम्ही इंस्टाग्राम वर डीएम करा किंवा व्हॉट्सअप वर मेसेज करू शकता. तर भेटू नेक्स्ट न्यूमेरिकल्सच्या लेक्चर मध्ये. थँक्यू व्हेरी मच.